हे शून्य किती आहेत तुम्ही पाहताय ना। नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई आणि मी एलिन डिमेलो। मंडळी, मनुष्याला लहानपणापासून बरेचसे छंद असतात, पण हे छंद तारुण्यामध्ये पदार्पण करताना बऱ्यापैकी गळून पडतात। मला देखील लहानपणापासून खूपसे असे छंद होते आणि माझ्या सुदैवाने त्यापैकी बरेचसे छंद अजूनही माझी साथ देत आहेत। त्यापैकीच एक छंद आणि माझा आवडता छंद म्हणजे विविध प्रकारची नाणी गोळा करणे। हो, ही नाणी गोळा करताना मी कोणतंही रेस्ट्रिक्शन ठेवलेलं नाही, म्हणजे स्वातंत्र्यानंतरची नाणी गोळा करणे किंवा त्याच्या पूर्वीची, प्राचीन, परदेशातील नाणी, असं कोणतंही रेस्ट्रिक्शन मी ठेवलेलं नाही। सर्व प्रकारची नाणी मी गोळा करतो। तर आज आपण ह्या नाण्यांपैकी माझी आवडती नाणी पाहणार आहोत आणि शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे 500 करोड डॉलर्सची नोट। हो, 500 करोड डॉलरची नोट मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे। तर चला पाहूया ही विविध प्रकारची नाणी आणि काही नोटा। मंडळी, आपण विशेषतः कोमोमोरेटिव्ह कॉइन्स पाहणार आहोत। कोमोमोरेटिव्ह कॉइन्स म्हणजे एखाद्या विशिष्ट दिवशी त्याचं उपलक्षामध्ये इश्यू केली जाणारी नाणी, मिंट केली जाणारी नाणी। तर आपल्याकडे विविध प्रकारची नाणी आहेत आणि त्यापैकी काही मोजकी कोमोमोरेटिव्ह नाणी आणि त्याची माहिती आज आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम सुरुवात करूया ते 10 रुपयांच्या नाण्यांपासून। तर आमच्याकडे 10 रुपयाची एकूण 14 प्रकारची नाणी आहेत, त्यामध्ये 12 कोमोमोरेटिव्ह नाणी आहेत आणि 2 इतर कॉमन नाणी आहेत। तर हे जे पहिलं नाणं तुम्ही पाहताय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त काढलेलं नाणं आहे आणि दुसरं नाणं जे आहे ते महात्मा गांधी आफ्रिकेहून परत आले होते त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ काढलेलं हे नाणं आहे। 5 रुपयांची आमच्याकडे तब्बल 45 प्रकारची नाणी आहेत, ज्यामध्ये 38 कोमोमोरेटिव्ह टाईप आहेत आणि 7 कॉमन आहेत। तर त्यापैकी पहिलं जर तुम्ही पाहताय ते नाणं आहे ते भगतसिंगांचं नाणं आहे। दुसरं जे नाणं आहे ते दादाबाई नौरोजींचं नाणं आहे। तिसरं नाणं ONGCला 50 वर्षे पूर्ण झाली होती तेव्हाचं नाणं आहे आणि हे चौथं नाणं खूप मोठा हा 5 रुपयाचा कॉइन आहे, तुम्ही पाहू शकता ह्याची साईज। हा जवाहरलाल नेहरूंचा हा 5 रुपयाचा कॉइन आहे आणि तसाच सेम इंदिरा गांधीजी त्यांचा देखील हा कॉइन आहे। 2 रुपयाची आमच्याकडे एकूण 24 प्रकारची नाणी आहेत, ज्यामध्ये 18 कोमोमोरेटिव्ह आणि 6 कॉमन नाणी आहेत। त्यापैकी माझं सर्वात आवडतं हे नाणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाणं आहे। दुसरं नाणं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं आणि तिसरं नाणं आहे ते संत तुकारामांचं। 1 रुपयाची आमच्याकडे 16 प्रकारची नाणी आहेत, ज्यामध्ये 9 कोमोमोरेटिव्ह आणि 7 कॉमन नाणी आहेत। हे पहिलं नाणं तुम्ही पाहताय ते संत ज्ञानेश्वरांचं आहे। दुसरं नाणं सेल्युलर जेल बद्दलचं आहे, पोर्ट ब्लेअर। तिसरं नाणं जवाहरलाल नेहरूंचं आहे आणि चौथं नाणं हे तब्बल 70 वर्षे जुनं, हा 1950चा 1 रुपया आहे। 8 आणे म्हणजे 50 पैसे जे आता सहसा दृष्टीस पडत नाहीत, त्याचे आमच्याकडे एकूण 9 प्रकार आहेत, ज्यापैकी 2 कोमोमोरेटिव्ह आणि 7 कॉमन नाणी आहेत। तर हे नाणं जे तुम्ही पाहताय ते 1997चं आपल्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाली होती तेव्हाचं नाणं आहे आणि दुसरं नाणं ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता 1/2 म्हणजे हाफ, आधा रुपया असं लिहिलेलं आहे, हे 1950चं नाणं आहे। 4 आणे म्हणजे 25 पैशाचे आमच्याकडे एकूण 5 प्रकार आहेत, ज्यामध्ये 2 कोमोमोरेटिव्ह आणि 3 कॉमन नाणी आहेत। त्यापैकी हे नाणं जे तुम्ही पाहताय ते 9व्या आशियाई गेम्स बद्दलचे 1982 दिल्लीला जो भरला होता त्याचं हे नाणं आहे आणि दुसरं नाणं ग्रामीण महिलांची प्रगती ह्याबद्दलचं नाणं आहे। 20 पैशाचे आमच्याकडे एकूण 3 प्रकार आहेत, ज्यापैकी 1 कॉमन नाणं आहे हे जे तुम्ही पाहताय ते आणि 2 कोमोमोरेटिव्ह नाणी आहेत। त्यापैकी हे जे तुम्ही पाहताय ते महात्मा गांधींचं नाणं आहे आणि दुसरं जे आहे खाद्य सबके लिए ह्यासाठी डेडिकेटेड एक नाणं आहे। 10 पैशांची आमच्याकडे 6 प्रकारची नाणी आहेत, ज्यामध्ये 1 कोमोमोरेटिव्ह आणि 5
कॉमन नाणी, ही जी तुम्ही पाहताय ही कॉमन नाणी आहेत. आणि हे जे नाणं आहे ते कॉमोमरेटिव्ह नाणं आहे. ते आहे नियोजित परिवार ह्यासाठी काढलेलं नाणं 10 पैशाचं. मंडळी, हे जे चमकदार 10 पैसे तुम्हाला दिसत आहेत हे जेव्हा आले होते बाजारामध्ये तेव्हा खूपच आकर्षक असे होते. हे 10 पैसे आणि 25 पैसे खूपच चमकदार होते. लोकांना, मुलांना ते खूप आवडायचे. तर माझा एक शेजारी जे मुंबईला राहायला गेले होते त्याने मला इकडे वसईला आल्यानंतर 10 पैसे, 2 10 पैसे आणि 1 25 पैशाचं नाणं दिलं होतं. मला खूप आवडलं होतं म्हणून. मी घरी गेलो तेव्हा आई मला खूप ओरडली, तू का पैसे त्याच्याकडनं घेतलेस म्हणून, आणि मला ते पैसे परत द्यायला लावले. तर त्यावेळी मला खूप वाईट वाटलं. पण मी हळूहळू करत अशी 10 पैशाची तब्बल 80 नाणी त्या लहानपणी जमा केली होती, जी माझ्याकडे अजूनही आहेत. 5 पैशाची आमच्याकडे 4 प्रकारची नाणी आहेत, ज्यामध्ये 3 कॉमन आणि 1 कोमोमरेटिव्ह नाणं आहे. हे कोमोमरेटिव्ह नाणं सबके लिए अनाज और मकान ह्या संबंधित आहे. 3 पैशाचा आमच्याकडे एकच प्रकार आहे बरं का. जर तुमच्याकडे ह्यापैकी व्यतिरिक्त दुसरा कोणता प्रकार असेल तर जरूर मला कळवा आणि मला तुम्ही द्याल अशी मला आशा आहे. 2 पैशाचे देखील आमच्याकडे फक्त 2च प्रकार आहेत. एक थोडासा हेवी असा हा 2 पैशाचं नाणं आहे आणि हे लाईट नाणं आहे. 1 पैशाचे मात्र आमच्याकडे 3 प्रकार आहेत. हा जो एक मोस्ट कॉमन ॲल्युमिनियमचा हलकं तांब्या टाईपचे एक मटेरियल आहे आणि हा खूप फेमस घोड्याचा 1951चा 1 पैसा. ब्रिटिशकालीन देखील आमच्याकडे बरीच नाणी आहेत. त्यापैकी प्रामुख्याने तुम्हाला दाखवायची झाली तर हा 1 आना आहे 1918चा. त्यानंतर 2 आणे, त्यानंतर हे 4 आणे आहेत तुम्ही पाहता 1917चे. त्यानंतर 8 आणे, हा 1 रुपया आहे ब्रिटिशकालीन 1 रुपया. आणि हा खूप फेमस आहे राईट, पोलो, याला पोलो देखील म्हणतात काही लोक. हा 1 पैसा आहे ब्रिटिशकालीन 1945चा. मंडळी, या छोट्या पेटाऱ्यामध्ये मी माझी आवडती आणि माझ्या मते मौल्यवान अशी नाणी ठेवलेली आहेत. तर त्यापैकी काही नाणी आपण पाहूया. या 2 थैल्यांमध्ये ही नाणी आहेत. तर पहिली थैली हे बघा, याचा आवाज बघा. ही चांदीची नाणी आहेत. 1919चा 1 रुपया, 1884चा 1 रुपया आणि 1906चा 1 रुपया. ही चांदीची नाणी आहेत बरं का, ब्रिटिशकालीन. आणि दुसऱ्या पिशवीतून निघालेली आहेत काही पोर्चुगीज इंडियाची नाणी. ही पहा, 4 नाणी आहेत. आणि ह्या पिशवीमध्ये अजून एक नाणं आहे, त्याचा आकार जरा वेगळाच आहे आणि मला वाटतं एखाद्या संस्थानाचं हे नाणं असावं. हे पहा, हे देखील नाणं माझ्या संग्रहामध्ये आहे. मंडळी, ह्या पेटाऱ्यामध्ये ह्या पिशवीच्या खाली दडलाय खरा दागिना. हो, दागिनाच म्हणेन मी याला. ही माझी आवडती नाणी आहेत. ही पहा, ह्याच्यापैकी मी काही नाणेशास्त्रज्ञ नाहीये, मला ह्याच्यापैकी जास्त माहिती नाहीये, पण ही नाणी खूपच जुनी आहेत आणि मी ह्याचे फोटोज काही पाठवले होते. तर ह्यामध्ये मला माहीत पडलं की काही पेशवेकालीन, शिवकालीन, तर काही त्यापेक्षा पूर्वीची नाणी आहेत. आणि ह्या नाण्यांचा शेप तुम्ही पाहू शकता. ह्या नाण्याचा शेप पहा कसा आहे. हे नाणं पहा किती जाड आहे. तर ही माझी खूप आवडती नाणी आहेत. ह्यापैकी काही नाणी मला औरंगाबादवरून मिळाली, काही राजस्थानवरून, तर काही वसईमधूनच मिळालेली आहेत. आणि जर तुम्ही सर्वांनी ठरवलं तर मला अजूनही ठिकठिकाणहून नाणी मिळतील जी आता तुमच्याकडे आहेत आणि माझ्याकडे सुरक्षित राहतील असं तुम्हाला वाटतं. ती नाणी मला जरूर कळवा आणि मी तुमच्याकडनं ती घेईन किंवा पोस्टाने आपण त्याची देवाणघेवाण करूया. माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहेच बरं का. तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, ती नाणी मला फोटो पाठवू देखील शकता. मंडळी, आमच्याकडे
परदेशाची 50 पेक्षा जास्त नाणी आहेत बरं का. हा, म्हणजे तिला सांगायचंय की आमच्याकडे 50 पेक्षा जास्त देशांची नाणी आहेत आणि हे शक्य झालं ते केवळ माझ्या देशी आणि परदेशी मित्रांमुळे. माझी एक मैत्रीण आहे, म्हणजे माझी मॅनेजरच, मी जिथे काम करतो, माझी मॅनेजर कॅनेडियन आहे. तिने माझा हा छंद तिला माहित होता, तर तिने रॉयल कॅनेडियन मिंट येथून ही नाणी खास माझ्यासाठी आणली. जेव्हा ती भारतामध्ये आली होती तेव्हा तिने ही नाणी माझ्यासाठी आणली. ही एकदम मिंट कंडिशन नाणी आहेत, म्हणजे सर्क्युलेशनमध्ये नसलेली, कधीच सर्क्युलेशनमध्ये न आलेली ही नाणी एकदम नवी आणि कोरी कॅनडाची नाणी आहेत ही. त्याचबरोबर तिने मला इतर नाणी देखील पाठवली आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, एक खूपच जुनं नाणं आहे जे मी आता 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. 1902 आणि तेच नाणं अडकून राहिलं होतं. हे आहे 1876चं नाणं बरं का. 1876चं हे नाणं आहे. आणि तिने मला दुसरं एक नाणं पाठवलं आहे, जे आहे हा सर्वात मोठा कॉइन माझ्याकडे असलेला 1972चा US कॉइन, US डॉलर. US डॉलर बाबत अजून एक गोष्ट तुम्ही नोटीस केली आहे की मला माहित नाही. आता हे नाणं जे आहे, आता ह्याचं डोकं जे आहे वर आहे, आणि जेव्हा आपण ह्याला असं फिरवतो तेव्हा त्याची दुसरी बाजू उलट दिसते आपल्याला. जर हे नाणं आपल्याला असं फिरवायचं असेल तर असं फिरवल्यानंतर ही बाजू सरळ दिसते, म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू ह्या वेगवेगळ्या दिशेला आहेत. ह्या उलट इतर देशांची नाणी, म्हणजे आपलंच नाणं घेऊया. समजा हे नाणं आता जवाहरलाल नेहरू इथे बघतायत आणि त्यांचं डोकं येथे आहे. जर हे असं फिरवलं तर आपल्याला दुसऱ्या बाजूला देखील सरळच दिसते. हे पहा. पण युएसचं नाणं जे आहे, आपण असं फिरवल्यानंतर ते उलट दिसते. त्यामुळे त्यांची नाणी अशी फिरवली जातात, अशा प्रकारे. हा देखील US नाण्यांमध्ये आणि इतर देशांच्या नाण्यांमध्ये फरक आहे. 500 करोड डॉलरच्या नोटेकडे जाण्या अगोदर मी तुम्हाला काही भारतीय जुन्या नोटा दाखवणार आहे. 1 रुपयाची ही नोट अजून सर्क्युलेशनमध्ये आहे बरं का, त्याच्या पाठची नाहीये. ही 2ची जुनी नोट, 5 रुपयाची जुनी नोट, 10ची जुनी नोट, 10ची अजून एक जुनी नोट, 20ची नोट, 50ची नोट आणि 100ची नोट. मंडळी, भूतकाळात गेलात की नाही? हो, दाखवतो. 500 करोडची डॉलरची नोट तुम्हाला जरूर दाखवतो. ही नोट मला माझी मॅनेजर जॅनेट कॅनडा हिने दिली होती. तर हीच ती आहे. $5 बिलियन. हे शून्य किती आहेत तुम्ही पाहताय ना? हो, शून्य पाहता पाहता तुम्ही कदाचित कोणत्या देशाचे हे डॉलर्स आहेत ते देखील पाहिले असतील. तर एव्हाना तुम्हाला समजलं असेल, रिझर्व्ह बँक ऑफ झिम्बाब्वेमध्ये प्रचंड इन्फ्लेशन झालं होतं आणि त्यांच्या चलनाचं अवमूल्यन झालं होतं. त्यामुळे त्यांनी एवढ्या प्रचंड रकमेच्या नोटा कधी काळी काढल्या होत्या, कदाचित आता देखील असतील. तर ही माहिती तुम्हा सर्वांसाठी आहे. नाणी जरूर गोळा करा. माणसाने छंद जरूर जोपासायला हवेत. एलिन, तुला काही बोलायचंय? तुझा देखील छंद आहे. काय छंद आहे? दाखव बरं. काय आहे हे? ओ, शिंपले, छोटे छोटे शिंपले, सी शेल्स आणि रंगीबेरंगी दगड. तुला आवडतात हे? अरे वा, छान एलिन. माझं एक आवडतं आहे. तुझा आवडता कोणता आहे? अरे वा, खूप छान, सुंदर. हा पहा, छोटी छोटी शिंपले आणि रंगीबेरंगी दगड जमवायला एलिनला खूप आवडतं. आणि मी देखील लहान असताना असे रंगीबेरंगी दगड आणि शिंपले गोळा करायचो. तर मंडळी, माणसाने जरूर छंद जोपासावेत आणि तारुण्यात जात असताना त्या छंदाला जोपासत पुढे जावं. अरे, पण या छंदामध्ये लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, ते खूप महत्वाचं आहे. मंडळी, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ. ओके, हा व्हिडिओ म्हणजे ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांबरोबर शेअर देखील करा. पण बेल घंटी कोण वाजवणार? अरे, बेल तर वाजवायलाच हवी, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद मंडळी.